माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत थंडगार रिफ्रेशिंग असा वॉटरमेलन ज्यूस म्हणजेच कलिंगडाचा ज्यूस. इतका जबरदस्त हा ज्यूस तयार होतो ना, अगदी ज्यूस सेंटरमध्ये किंवा हॉटेलमध्ये ज्यूस मिळतो ना त्या चवीचा रिफ्रेशिंग असा ज्यूस आपण हा तयार करणार आहोत. घरी अचानक जर का पाहुणे आले आणि त्यांना तुम्ही हा ज्यूस बनवून दिलात तर अगदी खुश होतील पाहुणे. खूपच भारी फील होतं. तर पटकन सुरुवात करूया. इथे वाटीभर मी कलिंगडाचे पीसेस असे करून घेतलेले आहेत. आता हे पीसेस आपण एखाद्या मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे आता सगळे पीसेस मी मिक्सर जारमध्ये काढून घेते. यामध्ये आता जाईल 2 चमचे इतकी साखर घालायची आहे आपल्याला. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. 2 चमचे आपल्याला लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि 5 ते 6 पुदिन्याची पानं इथे घेतलेली आहेत. आणि आता आपण हा मिक्सर फिरवून घेणार आहोत आणि इतका भारी हा ज्यूस तयार होतो ना, अगदी ज्यूस सेंटरमधनं आणलाय असंच वाटतं. बाहेरनं कुणी पाहुणे आले असतील किंवा आपण कुठून बाहेरून आलो असेल उन्हातनं फिरून, अशा वेळेला जर का हा ज्यूस तुम्ही घेतला तर अगदी फ्रेश फील होतं आपल्याला. तर इथे मी मिक्सर फिरवून घेतलेला आहे. आता हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे, तर एखादी गाळणी घ्यायची, एखादं भांडं घ्यायचं, त्यावर गाळणी ठेवायची आणि हा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत. तर याचा जो चोथा आहे तो आणि यामध्ये काही बिया असतील तर त्या आपल्या ज्यूसमध्ये येऊ नयेत, म्हणून हा ज्यूस गाळून घेणं खूप गरजेचं आहे. तर इथे हा सगळा ज्यूस मी व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे आणि हा जो चोथा आहे तो आपण फेकून देणार आहोत. तर इथे आता मस्त प्युअर ज्यूस आपल्याला मिळालेला आहे. एका ग्लासमध्ये सर्व्ह करून घेऊया. थोडेसे इथे 3 ते 4 आईस क्यूब्स घालते आणि आपला ज्यूस जो आहे तो यामध्ये घालून घेते. आईस क्यूब्स इथे ऑप्शनल आहेत. तुम्हाला अगदी चिल्ड नको असेल तर नाही घातल्यात तरीही चालतील. वरनं थोडेसे इथे मी कलिंगडाचे पीसेस घालते आणि चाट मसाला वरनं भुरभुरवायचा आहे आणि अगदी ज्यूस सेंटर पेक्षाही भारी आपला हा वॉटरमेलन ज्यूस इथे रेडी आहे. तर एकदा या कडाक्याच्या उन्हाळ्यात नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.